या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो सायली प्रतिमा या दोघींच्या समोर एकाच वेळेला सत्याचा भयंकर उलगडा होताना आपल्याला दिसणार आहे। हो, दोघींच्याही समोर एकाच वेळेला सत्य येणार आहे। सायलीला आता इकडे खूप मोठे डॉक्युमेंट सापडलेले आहेत 25 वर्षापूर्वीचे, आणि त्या 25 वर्षापूर्वीच्या डॉक्युमेंट्समुळे एक नाही तर 4 सत्यांचा उलगडा होणार आहे। पण हे कुठे सापडलेत, सायली हे कुठे शोधायला गेले, आणि त्यानंतर प्रतिमाला सगळं सत्य त्या रात्रीचं आठवलंय। बरं, इतकंच नाही तर एकट्या प्रतिमाला जी गोष्ट माहिती आहे की सायली ही तन्वी आहे ते सुद्धा उघडकीला आले। नक्की काय गुंतागुंतीचा प्रकार घडलाय पाहू। इकडे सायलीच्या डोक्यात आहे की जर का मी यांची मुलगी नाही आहे आणि महिपतचा माझ्या ह्याच्याशी काही संबंध आहे तर त्यांनी माझा भूतकाळ जोडण्याचा प्रयत्न का केला असेल? सदाशिव मैनावतीला या घरात आणण्यासाठी नाही, साक्षीचा बदला घेण्यासाठी नाही, काहीतरी वेगळी गोष्ट आहे। साक्षीचा बदला घेण्यासाठी तो अर्जुन सरांना त्रास देईल, मला गरज नाही आहे। त्यावरती अर्जुन सांगतो काहीतरी गडबड आहे। आणि प्रियाला प्रेक्षकांनो कळालेलं आहे की खरं तर सदा आणि मैना यांची मी मुलगीच नाही आहे। म्हणजे प्रियाला ह्या गोष्टीची कल्पना नसते, तिच्यासाठी हा ट्रॅप रचलेला असतो की तू सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी आहेस आणि तू त्या टेलरचीच मुलगी आहेस असं प्रियाला भासवलेलं असतं। पण प्रेक्षकांनो प्रिया ही सदाशिव मैनावतीची मुलगीच नाही आहे, आणि त्यामुळे पुढची गोष्ट अशी घडणार आहे की आता प्रियाचा एक वेगळा भूतकाळ तर येणार आहे, पण सायलीला 25 वर्षापूर्वीचं सत्य समजणार आहे। पण आता हे दोघं जण म्हणजे सायली आणि अर्जुन हे दोघं जण चाललेले आहेत ते म्हणजे सकाळी सकाळी गुलाबला भेटायला। पण प्रेक्षकांनो ते गुलाबला भेटायला जाणार आहेत, पण त्याच वेळेला सायलीला फोन आलेला आहे प्रतिमाचा, आणि प्रतिमाने तिला सांगितलंय की सायली, मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि त्यासाठी मला आता देवी आईच्या मंदिरात जायचं आहे, तर तू माझ्यासोबत येशील का? असं म्हटल्यावरती सायली सांगते का नाही प्रतिमात्या? प्रतिमा सांगते खरं सांगायचं तर आता तूच देवी आईच्या रूपात येऊन मला आता खूप खूप काही दिलंस। म्हणजे देवी आईच्या रूपामध्ये ज्या वेळेला तू माझ्यासोबत आलीस त्यावेळेला मला माझी खरी ओळख मिळाली, पण तरीसुद्धा या खरी ओळख ज्या वेळेला मिळाली ना तेव्हा त्याच्यामध्ये काही त्रुटी काही अडचणी आहेत असं मला राहून राहून वाटते, आणि त्याच त्रुटी आणि त्याच अडचणी सोडवण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे सायली। सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही बिलकुल चिंता करू नका, मी तुम्हाला या सगळ्यामध्ये जी मदत मला करता येईल ती मदत नक्कीच करणार आहे। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते की हे बघ, मला ना काही स्वप्न पडतात आणि ही स्वप्नांचा उलगडा करण्यासाठीच मी इथे आले। दोघी मंदिरात निघाल्यात आणि त्याच वेळेला महिपतला म्हणजे साक्षीला ज्या बाईने सांगितलेलं आहे, ज्या माणसाने की आता म्हणजे तुम्ही त्या देवीची आराधना करा किंवा त्या देवीला शरण जा, अभिषेक करा, तोच करण्यासाठी महिपत आलेला आहे। महिपत अभिषेक करतोय। इकडे तोपर्यंत अर्जुन ज्या वेळेला आलेला आहे तो म्हणजे गुलाबला भेटायला, आणि त्यावेळेला तो गुलाबला सांगतोय की एक गोष्ट सांगा की तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला? तो सांगते ही तीच बबली आहे जी माझ्याकडे होती। आता गुलाब खोटं बोलत नाही आहे, पण सदा आणि मैना खोटं बोलत आहेत, पण गुलाब या सगळ्यामध्ये म्हणते की सदा आणि मैनानी ती मुलगी मला विकली। हा खूपच त्रांगड आहे, आणि ते सांगतायत की महिपतनी आम्हाला सांगितलं हे सगळं करायला। म्हणजे नक्की कोण खरं बोलतोय कोण खोटं बोलतोय या गोष्टी अर्जुनला काहीच कळत नाही आहे, आणि अर्जुन मात्र प्रेक्षकांना थोडाफार गडबडलेला आहे आणि तो म्हणतोय काय नक्की तुमच्या डोक्यात चाललंय? ती सांगते हे बघा, ही गोष्ट मी सांगितली होती ती म्हणजे इकडे ह्याला म्हणजे ही गोष्ट मी सांगितली होती महिपत शिकरेला मी ही गोष्ट सांगितली, आणि त्यांनी काय केलं मला माहीत नाही आहे। अर्जुनला कळते की कुठेतरी सगळीकडे कनेक्शन येत आहेत आता इकडे ती कनेक्शन महिपत शिकरेपर्यंत, म्हणजे ह्या सगळ्यामध्ये महिपतचा काहीतरी संबंध आहे, पण काय संबंध आहे काय संबंध नाही आहे हे आता काहीच कळत नाही। तोपर्यंत प्रेक्षकांनो सायली सांगते की प्रतिमात्या तुम्ही पुढे व्हा, मला अर्जुन सरांचा कॉल आलाय। अर्जुन हेच सांगण्यासाठी सायलीला कॉल करत आहे की मैनाच्या घरी काय सत्य समजलं, आणि म्हणून सायली मागे राहिलेली आहे। अर्जुन तिला कॉलवरती सांगतोय की मैना म्हणजे इकडे गुलाब ही असं बोलत होती, आणि गुलाबच्या घरी आता फार काही सत्य समजलेलं नाही आहे, पण महिपत हा एक धागा आहे जो धागा आता आपल्याला या कड्या जोडू शकतो। आणि तोपर्यंत ती फोनवरती बोलत असताना प्रतिमा एक एक पाऊल पुढे चाललेली आहे। प्रतिमा ज्या वेळेला एक पाऊल पुढे चालले आणि त्याच वेळेला तिला आता दिसलेला आहे महिपत। ती त्या
त्याच आशेने आलेली आहे की जे काही मला स्वप्न पडतंय किंवा या स्वप्नामध्ये ज्या काही मला गोष्टी दिसत आहेत त्या गोष्टी आता इकडे मला म्हणजे सगळं समोर येऊ दे म्हणून ती आलेली असताना तिला समोर आता महिपत दिसलाय. महिपत दिसल्यावरती ती आता बॅक साईडने वळते आणि महिपतच्या हातामध्ये असते ते म्हणजे त्याने धूपारती घेतलेली असते, त्यात धुपाची आग लागलेली असते. मग ज्या वेळेला ती महिपतला पाहते तिला तसंच्या तसं आठवतं की हा तोच माणूस आहे ज्या माणसाला मला आता स्वप्नात दिसतोय आणि ती त्याला पाहते आणि महिपत पण बेदरकारपणे तिच्याकडे पाहतोय आणि आता हातामध्ये असलेलं जे धुपाचं भांडं आहे ते तिच्या समोर नेतोय. मग प्रतिमा प्रेक्षकांनो जास्तच गडबडले आणि ती धाडकन खाली पडली. काही काळाच्या आत महिपत तिच्या समोर येऊन उभा राहिलाय आणि ती आग तिच्या समोर धरून तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे सायली आलेली आहे आणि त्याच वेळेला तिने बघितलंय की प्रतिमा त्या बेशुद्धपणे खाली पडल्यात. नक्की काय आहे, ती फोनवरती बोलतीये अर्जुनसोबत आणि त्यामुळे तिला कळतच नाहीये काय चाललंय. पण ज्या वेळेला प्रतिमा त्या खाली पडल्यात त्यावेळेला धावत पळत आता ती तिकडून निघून गेलेली आहे. ते म्हणजे इकडे महिपतला ती पाहते आणि ती विचार करते काहीतरी गडबड आहे. महिपतला पाहून आता प्रतिमा त्या बेशुद्ध पडल्यात का, नाही काहीतरी गडबड आहे आणि ते मला सॉल्व करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता महिपतकडे पाहते, प्रतिमा आत्याकडे पाहते आणि प्रतिमा आत्याला आत्ताच्या आत्ता घेऊन इकडून मला जायचं आहे असं ती विचार करते. ती प्रतिमाला घेऊन घरी आता मात्र ती प्रतिमाला विचारते, प्रतिमा आत्या काय झालं. यावरती प्रतिमा सांगायला लागते, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सायलीने इथे आले होते ना तो प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलाय. म्हणजे मला असं वाटतंय की मला जो कोणी माणूस आता स्वप्नामध्ये सतत दिसतोय ना तो हाच माणूस आहे का असं मला वाटते. यावरती सायली सांगते, तुम्हाला स्वप्न काय पडतं. त्यावरती ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर आता मला हे असं स्वप्न पडतं की कोणीतरी माणूस आता माझा जीव घेण्यासाठी येते आणि मी त्याच्याकडे मदतीची आशा करते आहे, तर तो मला मदत न करता तो माझ्यावरती वार करतोय असं मला स्वप्न पडलं होतं. असं म्हटल्यावरती सायली आता विचार करते, ती अर्जुनला सांगते या सगळ्याच्या तारा घरी येऊन ती सगळा प्रकार अर्जुनला सांगते आणि ती सांगायला लागते की काहीतरी गडबड आहे. प्रतिमा आत्या आणि महिपत यांचा तर संबंध आहे, पण महिपत आणि माझा भूतकाळ यांचा पण संबंध आहे. त्याशिवाय तो आता माझ्या भूतकाळात जाऊन हे सगळं का करेल. यावरती अर्जुन सांगायला लागतो, बरोबर आहे, तुझं सगळं म्हणणं मला पटतंय आणि त्यामुळे आपण काय करूया, जर या सगळ्यामध्ये सत्य काय आहे हे शोधायचं असेल तर मात्र आपल्याला महिपत हा एकमेव धागा आहे. अनेक गोष्टी जोडत आहेत, तुझं बालपण त्याचबरोबर प्रतिमा आत्याचा भूतकाळ या सगळ्या गोष्टी नक्की एकाच्या कड्याशी जोडलेल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटते की आपण आता महिपतच्या घरी जाऊन सत्य शोधायला पाहिजे, मागच्या वेळेला गेलो तशा पद्धतीने. त्यावरती ती सांगते, पण यावरती अर्जुन म्हणतो, हो पण यावेळेला तू आज जायचं आहे, मी बाहेर थांबणार आहे. कारण काहीही झालं ना तरी तू ज्या आठवणी आणू शकशील ना किंवा तू जे तिथून आणू शकशील ना ते मी नाही आणू शकणार आहे, त्यामुळे तुला आतमध्ये जायचं आहे. सायली सांगते, ठीक आहे, आत्ता जर का प्रतिमा आत्यांचा भूतकाळ आणि माझं भूतकाळ हा जर का आपल्याला शोधायचा असेल आणि त्याच्याशी महिपतचा काय संबंध आहे हे शोधायचं असेल तर मला त्याच्या घरात जायलाच पाहिजे. आणि तिकडे गेल्यावरती प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने आता इकडे खूप मोठा सायलीला धक्का बसणार असतो. सायली लपतछपत तिकडे आता निघालेली आहे आणि आता ती मागच्या दाराने महिपतच्या घरात एंटर झालेली आहे. महिपतने आता इकडे जो काही विधी करायचा आहे त्यासाठी ब्राह्मण बोलवलेत. साक्षीच्या या सगळ्या भविष्य सुखरूप व्हावं त्यासाठी त्यांनी सगळं हे केलेलं आहे. पण त्याच वेळेला त्याचे विधी चालू आहेत खाली. त्यांनी देवळात पण विधी केलेत, घरात पण विधी चालू केलेत आणि त्यानंतर मग आता सायली तिकडे रूममध्ये आलेली आहे. महिपतच्या रूममध्ये तिला काही भेटते का या गोष्टी तिला जाणून घ्यायच्या आहेत आणि म्हणून आता ती सगळीकडे शोधते. माझ्या भूतकाळाशी संबंध काय ह्याचा, याने माझ्या भूतकाळात काही केलंय का आणि प्रतिमा आत्याशी काय संबंध, एक एक करत सगळीकडे ती झडते. आणि त्यानंतर सायली आता दार उघडते. दार उघडल्यावरती सायली आता तिला जे काही कागद भेटतात ते शोधण्याचा प्रयत्न करते आहे. इकडे तिकडे पाहते पण या सगळ्यामध्ये तिला आता ते काही महत्त्वाचे पेपर भेटतात ते महाभयंकर असतात. सायलीच्या हातामध्ये रविराजांच्या प्रॉपर्टीचे पेपर लागलेले आहेत. ज्या वेळेला सायलीच्या हातामध्ये रविराजांच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत त्यावेळेला मात्र आता सायलीला खूपच मोठा धक्का बसलाय. तिने आता ते पेपर पाहिले, रविराजांचे पेपर, आणि इथे ते कशासाठी आणण्यात आलेले आहेत तिला काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि त्यानंतर मग आता सायली खूपच अस्वस्थ झाली आणि ते पेपर पाहती आहे. त्यानंतर मग आता
प्रॉपर्टीचे पेपर त्याच्या हातात लागलेले आहेत. प्रॉपर्टीचे पेपर हातात लागल्यावरती मग तिच्यासमोर काहीतरी सत्य आले. तितक्यात फोटोचा अल्बम लागला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने सायली हदरली. हे फोटो दुसरे तिसरे कुणीही नसून हे फोटो तिच्या आता लहानपणीचे फोटो आहेत. म्हणजे खरं तर प्रतिमा, रविराज आणि त्याचबरोबर आता इकडे छोटी तन्वी यांचे फोटो आहेत. आणि त्यानंतर ते फोटो आहेत ते म्हणजे अपघाताचे, ज्या वेळेला त्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टच्या बेसिसवरती आता इकडे सगळ्या पद्धतीचे पुरावे महिपतकडे आहेत. तो कसा ॲक्सिडेंट झाला, काय ॲक्सिडेंट झाला हे सगळं. आणि त्यामुळे सायलीला खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा झाला आहे की या सगळ्यामध्ये ॲक्सिडेंटच्या सोबत आता महिपत जोडला गेला आहे. पण महिपत या सगळ्यासोबत का जोडला आहे आणि माझ्या भूतकाळाशी त्याचा काय संबंध आहे? पण सायलीला कुठेही बबलीचा म्हणजेच तिला असं वाटते की आपल्या लहानपणीचा तो फोटो, पण तो फोटो तिला कुठेच भेटलेला नाही आहे. तिला आता बबलीचा फोटो कुठेही न भेटल्या कारणाने आता इकडे ती विचार करते की मग माझ्या भूतकाळाशी काय संबंध आहे? नाही, काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. पण काय गडबड आहे हे तिला कळत नाही आहे. जे पुरावे मिळतील ते पुरावे घेऊन आता सायली जायला निघालेली आहे. सायली आता विचार करते काही झालं तरीसुद्धा हे पुरावे घेऊन मी निघते, कारण जर महिपत इकडे आला तर गडबड होऊ शकते. सायली ते पुरावे घेऊन निघा आणि शेवटचा पुरावा म्हणजे आता असलेले ते अपघाताचे हे आणि त्यानंतर मग आता अपघात स्थळाचे फोटो, प्रतिमाच्या आता तिकडून जाण्याची फोटो, अनेक काही गोष्टी महिपतने पुराव्या दाखल म्हणजे नागराजला अडकवण्यासाठी आपल्याकडे ठेवल्यात. पण एकेकाळी तेच आपल्या विरुद्ध पुरावे येतील हे सुद्धा त्याला माहीत नाही आहे. अखेर प्रेक्षकांनो सायलीच्या हातामध्ये हे सत्य सापडले आणि सायली ते घेऊन निघाले. पण तिच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की प्रतिमा आत्यांचा संबंध तर आपल्याला समजलेला आहे. प्रतिमा आत्यांचा संबंध समजला असला तरी आपल्या भूतकाळाच्या सोबत आता काय संबंध आहे हे मात्र काहीच क्लिअर झालेलं नाही आहे. म्हणून आता काही शोधण्याचा ती प्रयत्न करते आहे. आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे सायली अजून काही शोधते, पण तिला साधारणपणे अंदाज आलाय की इथे आपण पकडलं जाऊ शकतो. आणि त्यानंतर ती तिकडून निघालेली आहे. आणि ती तिकडून निघाल्या ज्या वेळेला ती खाली उतरत आहे त्यावेळेला आता इकडे तिला महिपतचं बोलणं ऐकायला लागलेलं आहे. काय नागराज शेठ, काय चाललंय काय? म्हणजे आता तुमची ती वहिनी सापडली होती, ती वहिनी मला बघितलंय, काय नक्की तिचं काम तमाम करायला पाहिजे, तुम्हाला समजतंय का? म्हणजे आता तिने मला पाहिलंय आणि आता तिने मला पाहून लगेचच ओळखलेलं आहे असं म्हटल्यावरती आता इकडे नागराज म्हणतो काय? यावरती म्हणते हो, ती बरी आता होत चाललेली आहे आणि मला जर का तिने अडकवलं ना तर मी तुम्हाला अडकवेन. इथे आता प्रेक्षकांनो नागराजचं नाव समोर आलेलं आहे. नागराजचं नाव समोर आल्यावरती मग मात्र सायलीला काहीतरी गडबड झाली. त्यावरती महिपत सांगायला लागतो, जर या प्रकरणामध्ये मी अडकलो ना तर मी तुम्हाला पण अडकवेन, माझ्याकडे तुमच्या विरुद्ध पुरावे आहेत. आता खऱ्या अर्थाने महिपतकडे हे सगळं का आहे आणि या सगळ्यामध्ये नागराजचा हात आहे या गोष्टी समजलेल्या आहेत. आणि या गोष्टी समजल्यामुळे आता इकडे सायलीला जे कोडं पडलं होतं की महिपतकडे हे सगळं कसं ते पण कळालंय. आणि तो सांगतो नागराजला, चिंता करायची नाही आहे, माझ्याकडे सगळं ठेवलेलं आहे आणि जर का तिने मला ओळखलं तर तुम्ही हे सगळं मला अपघात घडायला सांगितला होतात, तुम्ही तुमच्या भावाला मारायला सांगितलं होतं प्रॉपर्टीसाठी, हे सगळं मी सांगेन आणि फक्त सांगणार नाही तर माझ्याकडे पुरावा पण आहे. सायलीला सगळ्या गोष्टी कळल्यात की प्रतिमाला मारणारा हा दुसरा तिसरा कोणीही नाही आहे, तो महिपतच आहे. आणि इतकंच नाही तर अपघात घडवणारा सुद्धा आता महिपतच आहे. आणि हे सगळं फक्त आणि फक्त नागराजच्या सांगण्यावरून केलेलं आहे. एक एक करत सायलीच्या समोर गोष्टी आल्यात, प्रॉपर्टीचे पेपर, ते फोटो, या सगळ्या गोष्टीवरून सायली आता महिपतच्या विरोधात पुरावा तर गोळा करते आहे. आणि त्यानंतर तो पुरावा खऱ्या अर्थाने ज्या वेळेला समोर येणार आणि त्याच वेळेला सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार. खूप मोठी गोष्ट तर समोर आले, पण आता सायली तन्वी असल्याचं सत्य अजूनही गुलदस्त्यात आहे. भूतकाळाशी महिपतचा काय संबंध आहे हे तिला आपल्या भूतकाळाचा संबंध अजून तरी समजलेला नाही आहे. ते सत्य कसं समोर येणार? जे डॉक्युमेंट्स मिळाले ते घेऊन गेले, त्याच्यात बरंचसं काही आहे, पण घाई गडबडीत तिने ते पाहिलेलं नाही आहे. घरी आल्यावरती पाहिल्यावरती तिला ते सत्य समजणार का? अनेक गोष्टींची उत्तरं येणाऱ्या भागातच मिळणार.